परिस्थिती आहात आणि आपला पॅनल आहे. अतिशय चांगली परिस्थिती आहे. लोकांनी हे निवडणूक हाती घेतलेली आहे. जनताने हे निवडणूक हाती घेतली आहे आणि जनताने असं ठरविलं आहे, पुन्हा एकदा बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पैकीची पैकी उमेदवार नगराध्यक्ष हा जनताचा आशीर्वाद आम्हाला भेटणार आहे आणि आमचे पैकीचे पैकी उमेदवार नगराध्यक्ष आमचे निवडून येणार आहे. मागील 7-8 दिवसामध्ये सत्ताधारी पक्षाकडून तुम्हाला टॉर्चर करण्यात आलं, तुमच्यावर गुन्हा देखील दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेमकं काय परिस्थिती राहिली प्रचार दरम्यान? मागील 7-8 दिवसापासून नाही, हे मागील 3 वर्षापासून सतत चालू आहे. बाबाजानी साहेबावर आमदार असताना खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. माझ्यावर जे आहे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आमचे बरेचसेच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यासोबत मारहाण केली, दगडफेक केली, चाकूने आमच्यावर हल्ला करण्यात आला. कसं आहे की जेव्हा लोकांचा प्रतिसाद या लोकांना भेटत नाही, तर ह्या लोकांचे पायाखालची जे वाळू आहे ते सरकलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की बाबा आता आम्ही हे निवडणूक जिंकू शकत नाही, म्हणून शेवटी जे आहेत हे सगळे गोष्टी जे आहे या ठिकाणी त्यांची शिवसेनाचे या ठिकाणी सुरू आहेत. पण जनता जे आहेत हे मागे हटणार नाहीत. ह्या गोष्टीमुळे जनता जे आहे ते घाबरणार नाहीत. ते घराचे बाहेर येऊन सुरळीत मतदान या ठिकाणी सुरू आहे आणि मला खात्री आहे की पैकीचे पैकी उमेदवार आम्हाला आमची या ठिकाणी निवडून येतील. शिवसेनेचे खासदार आणि जनता जे आहे त्यांच्या उत्तर जे दादागिरी त्यांनी 3 वर्षामध्ये केलेली आहे, आज जनताची 3 वर्ष त्यांचे होते, आज हे दिवस जनताचे आहे, पाथरी शहराचे लोकांचे आहे. जनता मतदानाच्या रूपाने त्यांना या ठिकाणी उत्तर देणार आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आलते, त्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केले की आमचा पक्ष जे आहे ते जातीवादी नाही, सर्वांना आम्ही समान संधी देतो. कसे माहिती आहे का, ज्या ठिकाणी मुस्लिम मतदार जास्त आहे त्यांना लुभवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी करतात ते. पण खऱ्या अर्थाने पाहिल्या तर त्यांचे हिंदुत्ववादी त्या ठिकाणी विचार आहे. भाजपसोबत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर त्यांनी जरी सांगितलं तर ते लोकांना माहिती आहे की हे फक्त निवडणुकीपुरता हे जुमला ते सांगायलेत. त्याच्या पलीकडे त्याचं काय नाही. काय परिस्थिती राहील उद्या पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात? पैकीचे पैकी नगराध्यक्ष 24 आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आणि भारी मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येणार असं मला खात्री आहे.